ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि इलेक्शनच्या आखाड्यात आपण अगदी सुरुवातीला धावती नजर टाकूयात. काय काय या क्षणाच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यावर. बंगालमध्ये ममता यांना पुन्हा एकदा सत्ता मिळण्याचे संकेत मिळत आहेत. बंगालमध्ये डावे आणि काँग्रेसला मात्र तूर्तास पहिल्या टप्प्यात अपेक्षित यश नाही आहे. तामिळनाडूमध्ये अम्मा आणि करुणानिधी यांच्यामध्ये अगदी कडवी झुंज आहे. तर आसाममध्ये भाजपला मोठा फायदा होताना दिसतोय आणि अपेक्षेप्रमाणे एक्झिट पोलमधून जे आलंय त्यानुसार काँग्रेस पिछाडीवर जाताना दिसते. केरळमध्ये डावे हे बहुमताच्या दिशेनं दिसत आहेत, काँग्रेसला नुकसान होताना दिसतंय. केरळमधली स्थितीसुद्धा अतिशय रंजक अशा प्रकारची आहे. 73पर्यंत पोचले केरळमध्ये डावी आघाडी. आसाममध्ये भाजप सत्तेपासून आत्ता 28 जागांनी दूर आहे, तर तृणमूल आत्ताच्या स्थितीला सत्तेपासून 41 जागांनी दूर आहे. आणि आपण आता सविस्तरपणे आपल्या मान्यवरांच्याकडे वळूयात. आपल्यासोबत रत्नाकर महाजन तर आहेतच, या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. यासोबतच भालचंद्र कानगो सुद्धा आपल्यासोबत आहेत. औरंगाबादहून ते या गप्पांमध्ये सहभागी होत आहेत. अभय देशपांडे आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक आहेत आणि यासोबत आता चर्चेत आपल्यासोबत नव्यानं सहभागी होत आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि यासोबतच CPIचे नेते अशोक ढवळे. आपल्या दोघांचंही CPMचे नेते अशोक ढवळे, आपल्या दोघांचंही या चर्चेमध्ये स्वागत. कुबेर सर, आपण अगदी सुरुवातीचे आकडे बघितले होते, एक्झिट पोलही आपण बघितले आणि आता बदलत जाणारे आकडेही आपण हळूहळू पाहतो आहोत. या चर्चेमध्ये पूर्वी भालचंद्र कानगो यांनी असं म्हटलं होतं की काहीही झालं तरी केरळमध्ये आमची सत्ता येणार आणि असे आकडे वाटत होतं की काँग्रेस पुन्हा एकदा आघाडी घेईल. पण आता असं चित्र स्पष्ट दिसतंय की 73पर्यंत गेले डावी आघाडी आणि पुन्हा एकदा डाव्यांचीच सत्ता येणार. हे मला असं वाटतं की अपेक्षेप्रमाणे तसं आहेच. आणि दुसरा भाग एक त्यातला गमतीशीर असा वाटतो की भाजप ज्या प्रमाणात मुसंडी मारताना दिसतोय, निदान मतं फक्त खाताना दिसतोय, त्याचा फटका काँग्रेसला बसेल. म्हणजे एका अर्थाने ते डाव्या आघाडीसाठी उपयुक्त ठरेल. आणि हा मला असं वाटतं की अंदाजाने व्यक्त केला गेला होताच की भाजपचा जर जोर वाढला, निदान नुसतं मतं खाण्याचा, त्यांचे निवडून तेवढे येणार नाहीत, तर काँग्रेसला फटका बसेल. आणि तसंच होताना दिसतंय. आता पश्चिम बंगालमधले आकडे पाहिले तर काय सांगाल? पश्चिम बंगालमध्ये ते मला असं वाटतं एक राज्य ज्याला कोणाला संधी देतं त्याला जरा एकाच मुदतीसाठी नाही, निदान दीर्घ मुदतीसाठी संधी देतं. डाव्यांची जेव्हा सत्ता हटली त्यावेळेला सुद्धा माझं असंच मत होतं की त्यातलं जे एक विरोधी पक्षाचं जो एक त्यांचा डावेपणाचा जो एक भाग होता, हा डावे हे अत्यंत प्रस्थापित बनले आणि ती त्यांची डावेपणाची जी विरोधी पक्षाची जागा होती ती ममतानी त्यावेळेला काबीज केली आणि ममतांना यश मिळालं. त्यांना काढून टाकावं, ममतांना लगेचच घरी पाठवावं, इतकी मानसिकता मला असं वाटतं पश्चिम बंगालच्या मतदारांची झालेली नाही. आणि ज्या पद्धतीने ममतांनी ते लोकप्रियतेचं राजकारण केलं ते बघता, त्यामुळे त्यांना ती संधी मिळेल हा भाग आहेच, हा अंदाज होताच आणि तसंच होताना दिसतंय. पण तरीसुद्धा डावे पूर्णपणे सपाट झालेले नाहीत. याचा अर्थ तिसरी निवडणूक त्यांच्यासाठी मला असं वाटतं पुन्हा एकदा संधी देणारी ठरवू शकेल. पण अभय, मगाशी जसं आपण म्हणत होतो, अगदी निवडणुकांच्या तोंडावर सुद्धा एवढं मोठं स्टिंग ऑपरेशन येऊन ममता बॅनर्जी यांना कुठेही त्याचा दूरदूरपर्यंत फटका बसताना दिसत नाहीये. याचं कारण काय असेल? नाही, मगाशी आपण जी चर्चा केली की साधारणतः ग्रामीण भागामध्ये ममतांचं जे एक वर्चस्व आहे की त्यांनी म्हणजे त्यांचं एक इमेज अशी लार्जर दॅन लाईफ झालेली आहे की त्यांना अशा या लगेच त्याचा काही परिणाम झालेला दिसला नाही. दुसरं गोष्ट अशा गिरीश आता ज्याचा उल्लेख केला की लॉंग इनिंग, ते तामिळनाडूमध्ये तुम्ही बघा तिथे फ्लिप फ्लॉप कायम आहे. म्हणजे प्रत्येक निवडणुकीनंतर लोक नवीन प्रयोग करतात असं दिसतं. म्हणजे 1-2 अपवाद आहेत, कदाचित यावेळेस पण अपवाद होऊ शकतो असं मला वाटतंय. परंतु तामिळनाडू पश्चिम बंगालमधली जनता ही नेहमी तुम्हाला पूर्ण वेळ देते की तुम्हाला सिद्ध करण्यासाठी. दुसरं, ममता बॅनर्जींनी एक मागच्या त्यांचा एक ॲडमिनिस्ट्रेशनचा जो भाग होता की पश्चिम बंगालमध्ये एक अशा पद्धतीचं एक डिक्टेटरशिप टाईप असं एक वातावरण तयार झालं होतं. त्याला कुठेतरी छेद देऊन त्यांनी मला वाटतं की तिथे एक वेगळं राजकारण प्रस्थापित केलं. दुसरं, आत्ता काँग्रेस आणि डाव्यांचं एकत्र येणं, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की डाव्यांचं आणि काँग्रेसचं एकत्र येणं हाच ही पराभवाची नांदी होती. त्यात ते ज्यावेळेस एकत्र आले त्याच वेळेस लक्षात आलं होतं की हे लोकांच्या मनातली इमेज एका स्टिंग ऑपरेशनमुळे किंवा शारदा स्कॅममुळे काही बदललेली नाहीये. आणि त्या दोन्ही प्रकरणामध्ये स्वतः ममतांवर आरोप झालेले नव्हते.
ज्यावेळेस व्यक्तिकेंद्रित पक्ष असतो हो. त्यावेळेस आजूबाजूच्या माणसावर आरोप झाले तरी तर काही त्या फरक- व्यक्तीच्या राजकारणावर फारसा फरक पडत नाही. ते मला वाटतं की चांगला अतिशय मुद्दा त्यातला गमतीशीर असा की काँग्रेस आणि डाव्यांची आघाडी म्हणजे हे म्हणजे 24 वर्षाच्या पैलवानाला मला झेपत नाही म्हणून मी 6 वर्षाचे 4 पैलवान एकत्र घेणं तशा स्वरूपाचा तो एक भाग झाला. आणि दुसरा एक मुद्दा मला असं वाटतं की मांडायला हवा, हे स्टिंग ऑपरेशनचं ते अस्त्र आता बोथट झालेलं आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावर होणारी स्टिंग ऑपरेशन ही पेड स्टिंग ऑपरेशन असतात. पत्रकारिता नसते, काही नसतं, काही नसतं. हा आता बावळटपणा झाला. म्हणजे उत्तराखंडमध्ये भाजपने केलं, इथेही तसंच ते उद्योग चालले. ते हे वापरण्यात आहे म्हणजे आपल्याला राजकारणाचा बालिशपणा दिसतो त्याच्यामधनं. आणि तो मतदारांनी मला असं वाटतं की ते कौतुक करायला हवं की स्टिंग ऑपरेशन त्यांना द्यायचं असेल तर त्यांनी सत्ता दिलीच. त्या स्टिंग ऑपरेशनचा काही प्रभाव झाला नाही, हे मला चांगलं वाटतं. आणि दुसरं असं की सगळ्याच पक्षाची क्रेडिबिलिटी जातात, त्याच्याबद्दल प्रश्न निर्माण कमी झाला वाईट कुठला आहे तो असल्यामुळे निवडायचा आहे. त्याच्यामुळे स्टिंग ऑपरेशनमुळे लगेच काही प्रतिमा तुमची फरक पडेल बदलून असं जाते काही असं काही होत नाही. बरोबर. अशोकजी, तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे, पश्चिम बंगालचे आकडे? पश्चिम बंगालच्या एकूण याच्यामध्ये साधारण आपल्याला असं दिसतं की अजूनही काही रिझल्ट वगैरे येणं बाकी आहे, पण ट्रेंड एकदम क्लिअर आहे. मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो बऱ्याच वेळेला तो दुर्लक्षित केला जातो, गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीची दडपशाही तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाने आणि सगळ्या गुंड पोलिसांनी केली, याचा सुद्धा बराचसा परिणाम आजच्या ह्या निवडणुकांवर झालेला असावा. पूर्वीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये म्हणजे अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका याच्यामध्ये तर अगदी त्याच्याबद्दलचं जी दडपशाही आहे एकदम उघडपणे झाली होती. आत्ता निवडणूक आयोगाने काही प्रमाणामध्ये त्याला जरा कंट्रोल करण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी अजून मोठ्या प्रमाणावर ही दडपशाही फार मोठ्या प्रमाणावर चालली होती. गेल्या 5 वर्षामध्ये डाव्या आघाडीचे जवळजवळ 600 कार्यकर्ते मारले गेले, हजारो लोकांना त्यांची घरं सोडावी लागली. आणि म्हणून या सगळ्याचा परिणाम आजच्या या निवडणुकीमध्ये झालेला नक्कीच दिसतोय. हा एक भाग झाला. दुसरा भाग अर्थातच जो आत्मचिंतनाचा भाग आहे की 34 वर्ष डाव्या आघाडीनी जी सत्ता त्या ठिकाणी राबवली आणि त्याच्यानंतर ज्या काही चुका झाल्या तर त्या चुकांवर मला वाटतं अजूनही जनतेने ते पूर्णपणे विसरलेले नाहीत असं आजच्या निकालावरून आपल्याला लक्षात येतं. पण आणि म्हणून पुढच्या वेळेला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये, कारण आत्ता जो मुद्दा झाला भ्रष्टाचार तर नक्कीच आहे. तृणमूल काँग्रेसच्या सरकारमध्ये शारदा स्कॅम असेल, नारद वगैरे या सगळ्या गोष्टीतून फ्लायओव्हर कोलॅप्स झाला. पण मग अशोकजी, तुम्हाला असं का वाटतं, म्हणजे एकीकडे महाराष्ट्रासह देशभरात काळा पैसा, भ्रष्टाचार हे सगळे महत्त्वाचे मुद्दे होतात, त्याच्यावर वेगवेगळी गोष्टी, आश्वासनं दिली जाऊन निवडणूक लढवली जाते. मग पश्चिम बंगालमध्ये असं काय झालं की जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्या अर्धा डझन मंत्र्यांवर आरोप होते, त्यांनी भ्रष्टाचार केले, त्याचा परिणाम तर कुठे आता आकड्यांमध्ये दिसत नाही ना? नाही, म्हणूनच मी म्हटलं की हा दडपशाहीचा सुद्धा मोठा भाग असला पाहिजे. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग मला वाटतो. खरं म्हणजे आता इलेक्शन आपण जर केरळमध्ये बघितलं, केरळमध्ये भ्रष्टाचाराचा नक्कीच परिणाम झालेला आहे. UDFच्या सरकारच्या बहुतेक सगळ्या मंत्र्यांवर, मुख्यमंत्र्यांसहित अगदी अर्थमंत्र्यांना तर राजीनामा द्यावा लागला. सोलार स्कॅम झालं, ते ह्याच्यामध्ये बार ब्रायबरी स्कॅम झालं. असं नाही वाटत का रवाजी तुम्हाला की मला गेल्या काही निवडणुका जर तुम्ही बघितल्यात तर भ्रष्टाचार हा निवडणुकीचा मुद्दा राहिलेला नाही, ही अशी अवस्था आलेली आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण तो जर मुद्दा असता तर 34 वर्ष डाव्यांचं सरकार टिकलं नसतं ना. ते काय अभ्रष्ट होतं का? नाही, डाव्यांचं सरकार नक्कीच अभ्रष्ट होतं. डाव्यांच्या सरकारमध्ये एकही मंत्र्यावर कधीही आरोप झालेले नाहीत, हे अगदी मी ठामपणे आपल्याला सांगेन. न केरळमध्ये, न बंगालमध्ये, न त्रिपुरामध्ये. राजकारणात डाव्यांचं राजकारण म्हणजे काल सुसंगत राहिलं नाही, मुळात प्रश्न. दुसरं, मगाशी कानगोंनी उल्लेख केला की डाव्यांना सर्व शक्ती एकत्र झाल्या डाव्यांना कमजोर करण्यासाठी 2004 नंतर, परंतु डाव्यांचा जो विकनेस आहे तो आतनं सुरू झालेला आहे. म्हणजे बाहेरनं डाव्यांवर हल्ले झाले त्यापेक्षा डाव्यांमध्ये अंतर्गत, म्हणजे ज्योती बसूंना पंतप्रधान पदाची संधी आलेली असताना ती लाथाडण्यापासूनच्या प्रत्येक वेळेच्या ज्या ऐतिहासिक घोडचुका म्हणून प्रत्येक वेळेस आपण हिस्टॉरिकल ब्लंडर म्हणून डाव्यांनी स्वीकारल्या, पण त्या, परंतु डाव्यांची जी ही पिछेहाट आहे ती डाव्यांच्या धोरणामधल्या किंवा त्यांच्या धोरणातल्या लवचिकताचा अभाव याच्यामुळे झालेली असं वाटत नाही. नाही, ज्योती बसूंना त्या पंतप्रधान पदाबद्दल आम्ही जी भूमिका घेतली त्याच्यानंतर अनेक निवडणुका बंगालमध्ये आम्ही जिंकल्या आहेत, प्रचंड बहुमताने जिंकलेल्या आहेत. मुख्य मुद्दा हा जो आहे की एकतर आता कुबेरजींनी सांगितलं भ्रष्टाचार हा मुद्दा नाही, हे मला पूर्णपणे मान्य नाही. मनमोहन सिंगांचं सरकार जाण्याचं एक महत्त्वाचं कारण हे संबंध जे 2G स्कॅम, कोल स्कॅम वगैरे हे प्रचंड मोठं कारण होतंच ना.
नरेंद्र मोदी सत्तेवर येण्याचं आणि भाजप सत्तेवर येण्याचं ते एक महत्त्वाचं कारण होतं. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये होतं. केरळमध्ये एक नक्कीच तो भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. आमचं खरं म्हणजे जे मेन गोष्ट झाली नंदीग्राम आणि सिंगूरमध्ये भूमी संपादनाच्या बाबतीमध्ये ज्या काही चुका झाल्या त्या खरं म्हणजे आम्हाला भोवल्या. बंगालमध्ये खरं त्याचं महत्त्वाचं कारण आहे. इतर काही कारणं वगैरे असतील पण भ्रष्टाचार हे नक्कीच कारण नाही आहे. कारण कुठल्याही मंत्र्याला भ्रष्टाचाराचे आरोप कधीच हे झालेले नाहीत, आमदार खासदारांवर पण झालेले नाही. हा एक वेगळेपण डाव्या पक्षांचा आणि इतर पक्षांचं नक्कीच आहे. नाही, तुम्ही दडपशाहीचाही विषय मांडलात आणि म्हणजे आज म्हणजे जे पश्चिम बंगालचं राजकारण वर्षोनवर्ष पाहतायत किंवा ऐकतायत ते म्हणतील की आरोप डाव्यांवर म्हणजे डाव्यांवर वर्षोनवर्ष हेच आरोप होत होते दडपशाहीचे. आज डावे तेच आरोप जर का तृणमूल काँग्रेसवर करत असतील, म्हणजे मला आठवतं की काँग्रेसनं सुद्धा डाव्यांच्या दडपशाहीच्या विरोधात एकीकडे एवढा मोठा आवाज उठवून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. आज त्याच काँग्रेसला डाव्यांच्या सोबत जाण्याशिवाय पर्याय राहिले नाही किंवा डाव्यांना काँग्रेस सोबत जाण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही. पक्षीय पातळीवरती म्हणजे वैयक्तिक पातळीवरती यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नसतील. म्हणजे अगदी बुद्धदेव मुख्यमंत्री असताना त्यांची पत्नी साध्या बसनी प्रवास करायच्या, हे सगळं ठीक असतं. पण पक्षीय पातळीवर यांची वागणूक ही अभ्रष्ट आहे असं म्हणता येणार नाही. तो तात्विक असेल किंवा वैचारिक असेल, पण हा गोंधळ घातला गेला आणि त्याशिवाय लोकांनी त्यांना फेकलं नसेल ना बाजूला. बरोबर. आपण रत्नाकर अशोकजी, मी तुमच्याकडे येतो, आधी महाजन सरांकडे जाऊयात. महाजन सर, जनरल पॉलिटिकल नॅरेटिव्हचा भाग म्हणून भ्रष्टाचार हा महत्वाचा विषय असतो हे जरी खरं असलं तरी मतदार ज्या वेळेला निवडणुकीत मतदानाला जातात त्यावेळेला ते अनेक प्रश्नांचा एकत्रित विचार करून निर्णय घेतात असा याचा अर्थ निघू शकतो. त्याचं कारण असं की वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे पक्ष सत्तेवर असताना किंवा केंद्रामध्ये सत्ता बदल होत असताना जे विषय चर्चिले जातात त्यात भ्रष्टाचार हा एक विषय असला तरी तो सर्व राज्यात सारखाच लागू होतो असं नाही. म्हणून मी म्हणलं की लोक मतदान जेव्हा करतात त्यावेळेला अनेक मुद्दे असतात, त्यातला त्यावेळेला त्यांच्या डोक्यात जो डॉमिनंट मुद्दा असेल त्याप्रमाणे करतात आणि तो भ्रष्टाचार असेलच असं नाही. हा आजवरचा इतिहास आहे. आता स्टिंग ऑपरेशन हे आधुनिक युगातल्या पत्रकारितेचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं मानलं गेल्यानंतर आता पुन्हा स्टिंग ऑपरेशन हे बहुतेक वेळेला पेडच असतं असं म्हणणं म्हणजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये अनेक मार्गांनी जो भ्रष्टाचार घुसलेला आहे किंवा गैरप्रकार घुसलेले आहेत त्यामध्ये थोडासा भाग पत्रकारितेचाही आहे हे मान्य करण्याजोगं. बरोबर आहे महाजनजी, तुमचं पत्रकारितेचा आहेच हाच वाटा, म्हणजे त्याच्यात नाकारण्यात काहीच अर्थ नाही. आणि पत्रकारितेचा एक मोठा वर्ग या व्यवस्थेचाच भाग झालेला आहे, हे दुर्दैव आहे, हे खरंच आहे. त्याच्यामुळे तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. ही व्यवस्था पूर्णपणे तपासून जायला हवी, त्याची व्यवस्था माहिती घ्यायला हवी. आणि हे नेमकं निवडणुकीच्या तोंडावरतीच कसे काही स्टिंग ऑपरेशन्स वगैरे होतात हे सगळे मुद्दे संशयाला जागा देणारे आहेतच ना. त्यामुळे पत्रकारितेला याच्यामध्ये आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत असं म्हणायचं मला वाटतं कारण नाही. बरोबर. पण महाजन सर, याला जोडून मला जो पुढे विचारायचा आहे, जो अशोकजींनी मुद्दा मांडला होता दडपशाहीचा तृणमूल काँग्रेसच्या, त्याच्यातल्या काही गोष्टींची वस्तुस्थिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात डाव्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अटक झाली, त्यांच्यावर कारवाई झाली, त्यांच्या कार्यालयांवर कारवाई झाली. हे सगळं जरी खरं असलं तरी जे काही आकडे आतापर्यंत समोर दिसत आहेत त्यामध्ये हा दडपशाहीचा मुद्दा दिसतोय, लोकांना पटलाय असं काही वाटत नाही. काय सांगाल तुम्ही? त्यापूर्वी एक आत्ताच बातमी येते ती म्हणजे तिरुअनंतपुरममध्ये श्रीशांत हा पिछाडीवर आहे. हरला तर तिथल्या मतदारांचे आभार मानायला हवे. हा, कारण ज्या पद्धतीचे आरोप श्रीशांतवर झाले होते आणि शेवटच्या क्षणी अचानक श्रीशांतची भाजपमध्ये, अनेकांना आश्चर्य वाटलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या. म्हणजे क्रिकेटर्सच्या तर उंचावल्या असतील 200%, पण लोकांच्या उंचावल्या की हे नेमकं काय आहे. आणि त्या श्रीशांतला मोठ्या प्रमाणात पिछाडी मिळताना दिसते आहे. महाजन सर, श्रीशांत जर हरला तर त्या मतदारसंघातल्या मतदारांच्या सत्यप्रियतेला सलाम केला पाहिजे. आता पश्चिम बंगालमधला जिथपर्यंत प्रश्न आहे तिथपर्यंत 34 वर्षांच्या डाव्यांच्या अखंड सत्तेनंतर ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या.
त्यामुळं एक त्याचं कारण असं असू शकतं की आपण एका पक्षाला किंवा एका पक्षाच्या आघाडीला, डाव्यांच्या आघाडीचा सुद्धा एक इतिहास आहे हे आपल्याला माहित पाहिजे. 1977 साली ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला जनता पार्टी आणि सर्व डावे मिळून एकत्र आघाडी करावी असा ज्योती बसू आणि अजय मुखर्जी वगैरेंनी प्रस्ताव ठेवला होता. त्याला जनता पार्टीचे तत्कालीन पश्चिम बंगालचे अध्यक्ष पी.सी. सेन यांनी विरोध केला होता. त्यामुळं जनता पार्टी सोडून इतर डाव्यांची आघाडी झाली आणि तेव्हापासून ती आघाडी तिथं चालू आहे. समजा त्यावेळेला जनता पार्टी त्या आघाडीत सामील झाली असती तर पश्चिम बंगालमधल्या राज्य पातळीवरच्या राजकारणाचं चित्र आज वेगळं झालं असतं. तर विषय असा की 34 वर्षांच्या अखंडित राजवटीनंतर ममता बॅनर्जींची एक टर्म पूर्ण झालेली आहे. अशा अवस्थेमध्ये अन्य सर्व बाबी गौण मानून ममता बॅनर्जीला आणखीन एक संधी देण्याचा विचार पश्चिम बंगालच्या मतदारांनी केलेला असू शकतो. आता काँग्रेस आणि डावे एकत्र का आले याचा थोडासा इतिहास असा की युपीएचं जे पहिलं 5 वर्षांचा कालखंड होता त्यामध्ये किमान सामान कार्यक्रमांच्या आधारे डावे आणि काँग्रेस आणि अन्य पक्ष एकत्र येऊन ती सत्ता स्थापन केलेली होती. समजा अमेरिकेशी न्यूक्लिअर डील झालं नसतं तर डावे बाहेर पडले असते का, हा डाव्यांनी आज विचार करण्याजोगा प्रश्न आहे. त्यामुळं आज काँग्रेस आणि डावे यांनी निवडणुकीपुरती डावपेचात्मक आघाडी केली असेल तर त्यात अप्रत्याशित असं काही नाही किंवा अभूतपूर्व असंही काही नाही. पण तरी सुद्धा हे दोघं एकत्र येऊन सुद्धा ममतांना जर लोक संधी देत महाजन सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो अशा करता की तुमच्या आघाडीपेक्षाही मी तुम्हाला असं विचारलं होतं की दडपशाही तृणमूल काँग्रेसची असा काही विषय, असा काही मुद्दा याच्यात तुम्हाला वाटतो का, आणि जर का असेल तर तो आकड्यांमध्ये कुठे दिसत नाहीये? नाही, म्हणून मी ते सांगितलं. मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर टाळलं नाही. मी असं म्हणलं की दडपशाही असो, भ्रष्टाचार असो, हे सर्व प्रश्न त्या त्या वेळेला निवडणुकीमध्ये चर्चेत येतच असतात. तसा तो बंगालमध्ये ममतांच्या दडपशाहीचा सुद्धा मुद्दा चर्चेला होता. पण मग लोकांच्या त्या मतदारांपैकी किंवा राजकीय पक्षांपैकी काही लोकांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून डाव्यांचा जर दडपशाहीचा इतिहास काढला असेल तर ते एकमेकांना कॅन्सल आउट करतात आणि अन्य मुद्द्यांवर मतदार निर्णय घेतात. हा मुद्दा मला असं वाटतं खरंच नोंद घ्यायला हवा. कारण ममता बॅनर्जी निवडणुकीच्या आधी जेव्हा काही त्यांनी मुलाखती दिल्या वृत्तवाहिन्यांना वगैरे तेव्हा बोलताना अशा सहजपणे म्हणाल्या, म्हणजे त्या बंगालच्या राजकीय वैशिष्ट्याचा ते भाग आहे की निवडणुकीत यावेळेला का फार हिंसाचार झाला नाही, 2च माणसं गेली. म्हणजे ते पूर्वी किती व्हायचा, पूर्वी जास्त व्हायचं आणि आता आम्ही 2च वरती प्रमाण आणलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांची हिंसा विरुद्ध आमची हिंसा एवढाच फरक होता. प्रेम शुक्ला सुद्धा आता या चर्चेत सहभागी होत आहेत. भाजपचे नेते आहेत. प्रेम शुक्लाजी, आपलं स्वागत. तुमच्याकडे येण्यापूर्वी गिरीश कुबेर यांना एक प्रश्न आहे, तो पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्याच अनुषंगाने. जेव्हा ममता बॅनर्जी पहिल्यांदा सत्तेत आल्या होत्या तेव्हा प्रचारात आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या: माटी आणि माणूस. आणि आज ज्याचा उल्लेख ओझरता समरनं मगाशी केला, पण जे मला फार महत्वाचं वाटतं हे निवडणूक निकालांमधले आकडे पाहता ते म्हणजे माटी आणि माणूस सोबत ममता बॅनर्जी या दारिद्र्य नेत्री या खऱ्या अर्थानं म्हणून समोर आलेत. म्हणजे पददलितांची किंवा दरिद्रींची, उपेक्षितांची नेता. आणि अशा या दोन्हीची एकत्रित छबी ममता बॅनर्जी यांनी खूप व्यवस्थित तयार केली. अगदी बरोबर आहे. आणि ते एका अर्थाने त्याचं श्रेय काँग्रेसला द्यायला हवं. कारण ममता बॅनर्जींचं नेतृत्व आणि राजकारण हे काँग्रेसच्या राजकारणाचं एक प्रकारे फळ आहे. तिथलंच ते झाड, त्या अंगणातलंच झाड वाढलेलं आहे ते. त्यामुळे गरिबांना कवटाळणं, गरिबांच्या नावाने राजकारण करणं आणि गरिबांचे आपणच कसे तारणहार दाखवणं हे जसं काँग्रेस नेत्यांना सराईतपणे जमतं तसंच ते ममता बॅनर्जींना जमतं. त्यांनी ते उत्तमपणाने केलं. आणि काँग्रेसची आणि एकंदर अन्य राज्यांची राजकीय पक्षांची पंचायत ही की तसा कोणी नेता त्या पक्षांना मिळालेला नाही. त्यामुळे ममतांनी तो जो भाग आहे गरिबांना गरीब ठेवूनच त्यांना कुरवाळणं हे त्यांनी उत्तमपणाने केलं. त्याची त्यांना फळ मिळतात. आणि दुसरा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा जसं आपण मगाशी म्हणालो, पश्चिम बंगालची राजकारणाची एकंदर जी पद्धती आहे ती स्थिर आहे. ती 10-10 वर्ष सहज देतात एकेकाला. त्याच्यामुळे हे फार धक्कादायक आहे असं म्हणता येणार नाही, असं वाटत नाही. शुक्लाजी, हा अशोकजी मुद्दा मांडा, मग आपण शुक्लाजी. नाही, गरिबांच्या बाबतीत तृणमूल काँग्रेसचं किंवा ममताजींचं जे आयडेंटिफिकेशन खरं म्हणजे, पण गेल्या 5 वर्षामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यांच्या सरकार असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंगालमध्ये प्रथम सुरुवात झाली. यापूर्वी डाव्या आघाडीचं सरकार असताना
कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंगालमध्ये कधीच होत नव्हत्या, ही एक गोष्ट सत्य आहे. चहाच्या मळ्यातले कामगार यांच्या आत्महत्या सुरू झाल्या गेल्या 5 वर्षामध्ये. आणि म्हणून आपल्याला हे बघितलं पाहिजे की इमेज हा वेगळा मुद्दा आहे, परंतु प्रत्यक्षात ऑन द ग्राउंड सिच्युएशन काय घडतं आहे हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. धोरणामुळे तसं जनतेचं खरं म्हणजे आणखीन परिस्थिती बिकट झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचा नक्कीच परिणाम हा आत्ताच्या म्हणजे एकूण ह्याच्यामध्ये झालेला, याच्याबद्दल प्रश्न नाही. आपण जो आणखीन एक प्रश्न विचारत होता की आकड्यांमध्ये दडपशाही दिसत नाही, माझं म्हणणं तेच आहे की आकड्यांमध्येच दडपशाही दिसते. हे जे आकडे आहेत हेच दडपशाहीचं खरं म्हणजे निदर्शक आहेत, कारण नाहीतर हे आकडे निघाले नसते. या पद्धतीचं ज्या पद्धतीचा प्रचार झाला, ज्या पद्धतीचे लाखोच्या मोठ्या सभा झाल्या, तर त्याच्यामध्ये या दडपशाहीमुळेच मोठा परिणाम याच्यामध्ये इलेक्शनमध्ये झालेला मला असं वाटतं असं वाटतं. तुमच्या पक्षाने मोकळेपणाने मान्य करायला हवं का की ममता बॅनर्जींनी तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून राजकीय यश मिळालं? तुम्ही हे सगळं म्हणता, मग 34 वर्ष तुम्ही राज्य केलं तेव्हा दडपशाही नव्हती का? गिरीशचं वाक्य ते महत्वाचं आहे की 33 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर तुम्ही प्रस्थापित होता आणि ती तुमची डावी बाजू आहे, ती तिथे व्हॅक्युम तयार होतो, तिथे ती पोकळी तयार होते आणि ती पोकळी तृणमूलने भरलेली आहे. हे मान्य करायला हे आम्ही आधीच मान्य केलं ना. ज्या काही जमीन संपादनाच्या इतर बाकी काही चुका झाल्या त्याचा फायदा तृणमूल काँग्रेसने नक्कीच घेतला, हे मी आधीच सांगितलं. आपण या गप्पांमधनं तयार झालेले काही मुद्दे आहेत त्याच्यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहोत. मात्र आता पुन्हा एकदा आकडेवारीवर, आतापर्यंतच्या ताज्या आकडेवारीवर नजर टाकूयात. कुठे काय प्रकारची स्थिती आहे, काय मुद्दे आहेत आणि निकालाचा अर्थ काय. आसाममध्ये भाजपला मोठी आघाडी मिळते आहे, सत्तेच्या दिशेनं भाजपची वाटचाल होते, तर काँग्रेस पिछाडीवर आहे. सत्ता गमावण्याची स्पष्ट चिन्ह आसाममध्ये दिसत आहेत काँग्रेसची. बंगालच्या नंतर केरळ आणि तामिळनाडूतून भाजपनं हळूहळू खातं उघडायला सुरुवात केली आहे, चंचू प्रवेश केला आहे. तर काँग्रेस अशी स्थिती जर का राहिली तर आसामनंतर केरळच्या सत्तेपासून सुद्धा काँग्रेस लांब राहते की काय, अशा प्रकारचा प्रश्न आहे. बहुमत मिळालं तर भाजप पहिल्यांदाच आसाममध्ये सत्तेवर येईल. एक्झिट पोलमधनं तरी तसंच पुढे आलं आहे. आकडे जे तूर्तासचे आहेत ते तरी अशा प्रकारचे आहेत. तर आसाम आणि केरळमध्ये पराभव झाला तर काँग्रेसची केवळ 7 राज्यांमध्येच सत्ता शिल्लक राहील. आणि या सगळ्या मुद्द्यांवरही आपण चर्चा करणार आहोत. प्रेम शुक्ला आपल्यासोबत आहेत. शुक्लाजी, काय असं पश्चिम बंगालमध्ये नेमकं झालं की संघ, विश्व हिंदू परिषद आणि अशा सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होऊन सुद्धा भाजपला स्थानिक ठिकाणी असं निश्चितपणे वाटत होतं की आपल्याला काही मिळणार नाही. केंद्रात मात्र भाजपचे नेते सातत्यानं सांगत होते की पश्चिम बंगालमध्ये करणार होते, तृणमूल मुक्त पश्चिम बंगाल, म्हणजे काँग्रेस मुक्त सारखं तृणमूल मुक्त. तर काय नेमकं होताना दिसत आहे? म्हणजे तिथे तिथलं जे बंगालचं जे राजकारण आहे, मागच्या 33 वर्षात तिथे डाव्या आघाडीची जी सत्ता होती आणि आता तिथे जसा तुम्ही आधी कुबेर साहेबांनी सुद्धा तो मुद्दा आणला, म्हणजे स्थिर सत्ता देण्याची जी एक परंपरा आहे, त्या परंपरेनुसार मला वाटतं की 5 वर्ष त्यांनी आधी ममता बॅनर्जींनी दिला, आता पुढचं सुद्धा 5 वर्ष त्यांना दिलं आहे. आणि ते दडपडशाहीचं राजकारण करण्याची दुसरी परंपरा आहे. म्हणजे 50,000 लोकांचा तिथे रक्तपात डाव्या आघाडीचा सत्तेत असताना झाला होता आणि त्यात काँग्रेसचे नंतर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर होते. आता तोच काम, म्हणजे जे आधी डाव्या आघाडीसाठी काम करणारे लोक होते तेच आता शिफ्ट झालेले आहेत आणि ते तृणमूल काँग्रेससाठी काम करतायत. आणि तिथे 35% जो अल्पसंख्याक मतदार आहे, तो एक गटाने तो मतदार जो आहे तो जिथे जो सत्तेमध्ये बसत असतो त्याचा मागे उभा असतो. त्यामुळे तिथे संघ परिवाराने काम करून सुद्धा अजून तिथे वेळ लागणार आहे. आणि तिसरी आघाडी म्हणून ते भारतीय जनता पक्षाचा उदयास येणार आहे, पण त्याला अजून वेळ लागणार आहे. या मतदार या जे परिणाम आहेत त्याच्यावरनं त्याचा आता संकेत दिसतोय. आणि आकडे तर स्पष्ट असे दिसत आहेत की तृणमूल काँग्रेस 159 जागांच्या पुढे गेलेली आहे. म्हणजे तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करणार, यात आता कोणाच्याही मनात शंका असं काही कारण नाही. डाव्यांना जे वाटत होतं की नाही तरी आम्ही काही बऱ्याच स्थितीत येऊ, तर डावे आणि काँग्रेस मिळून फार काही बऱ्याच स्थितीत येतील असंही आत्तापर्यंतचे आकडे हे तुर्तास काही वाटत नाही आहेत. आता कदाचित काही जण अशी शंका घेऊ शकतात की अजून 1 तास सव्वा तासच होतो, त्यामुळे आणखीन काही काळाने जेव्हा अंतिम आकडे येतील त्यात खूप मोठा काही बदल होऊ शकेल.
तर अंतिम आकडेवारी जी आहे त्यातनं गोष्टी स्पष्ट होतील. मात्र आत्ताची ही गोष्ट स्पष्ट आहे की ममता दीदींची दीदीगिरी इथून पुढचे 5 वर्ष पश्चिम बंगालमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसेल. मगाशी आपण जे बोलत होतो ते दडपशाही आणि त्याला जोडलेला आणखीन जो अशोकजींनी मुद्दा होता की पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये चहातल्या मळ्यात काम करणाऱ्यांनी आणि त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आत्महत्या केल्या. अशोकजी, तुम्ही म्हणताय की हे आकडे दडपशाहीचेच आकडे आहेत, पण गेल्या वेळेचे विधानसभेची जर का टक्केवारी पाहिली आणि यावेळेची, म्हणजे अगदी नेमकेपणाने अभय सांगेल, पण गेल्या वेळेपेक्षा यावेळेला मतदानाची संख्या आकडेवारी ही निश्चितपणे वाढलेली आहे. जर का लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करतात आणि मग त्याच्यात सर्व म्हणजे शहरी आणि ग्रामीण अशा सर्व प्रकारचे मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर येऊन मतदान करतात, तर ती दडपशाही कशी काय असू शकते? नाही, दडपशाही ही प्रत्यक्षामध्ये म्हणजे मतदान करणं हा केवळ भाग नाही, पण त्याच्या अगोदर जे काही त्या ठिकाणी धाकदपटशा दाखवण्यात येतो हे अनेक ठिकाणी घडलेलं आहे प्रत्यक्षामध्ये. अगदी इलेक्शन कमिशनला सुद्धा आमच्या नेत्यांनी जी प्रत्येक बंगालमधल्या याच्यानंतर आम्ही जी निवेदनं दिलेली आहेत त्याच्यामध्ये एक आम्ही ॲक्च्युली घटना ह्या त्या ठिकाणी आम्ही नोंदलेल्या आहेत. वेगवेगळ्या बूथमध्ये, वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये कशा तऱ्हेने धाकदपटशा दाखवण्यात आला हे सातत्याने प्रत्येक 7 राऊंडच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यानंतर आम्ही ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये नक्कीच तो परिणाम झालेला आहे असं आमचं ठाम मत अजूनही आहे. पण याच्यावर पण मात केली जाईल. येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यावर सुद्धा नक्कीच मात केली जाईल. आणि आता भाजपच्या नेत्यांनी 50,000चा रक्तपात कुठून काढला मला काही माहीत नाही. म्हणजे आता कुठलं हे 50,000 वगैरे हे सगळं अतिशय हास्यास्पद आकडे आहेत. नाही, हे हास्यास्पद आकडे तुम्ही देताय. कुठेच असं आलेलं नाहीये, उल्लेख आहे कुठेच आलेलं नाहीये. यांच्या स्वतःची बायोग्राफी कृपया वाचा. ते त्यांची बायोग्राफी आम्हाला सगळ्या नीट माहिती आहे. गेल्या 5 वर्षात त्यांच्या बायोग्राफीने काय केलेलं आहे ह्याचं सुद्धा आम्ही बघतोय. प्रश्न असा येतो की डाव्या पक्षाच्या 33 वर्षाच्या राजवटीत कुठल्याही प्रमुख नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नव्हते. ऐन निवडणुकीच्या काळात तृणमूल काँग्रेसच्या एवढ्या लोकांचं समोर येतात लाच घेताना, तरीही लोकांना डाव्यांकडे आपली मतं द्यावी वाटत नाही की हा भ्रष्टाचार पण चालेल असं का वाटतं लोकांना? तशी प्रतिमा 33 वर्षामध्ये डाव्या पक्षांची का झाली? दुसरा प्रश्न असा होता की बालदासारख्या घटना होतात त्यावेळेस पक्ष कुठलीही भूमिका घेत नाही एखाद्या वेळेस. त्यावेळेस म्हणजे त्या संदर्भातही म्हणजे लोकांमध्ये त्याचाही काही रोष असेल. याची रिॲक्शन जी होती त्या कुठलीही तर काँग्रेस असेल किंवा डावे पक्ष असतील, मालदा संदर्भात काय भूमिका घेतली त्यांनी गप्प राहणं पसंत केलं, याची ही प्रतिक्रिया असू शकते. अशोकजी, नाही, हा मुद्दा नाही आहे. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये एक गोष्ट नक्कीच आहे की 34 वर्ष सरकार जे होतं डाव्या आघाडीचं, त्याच्यानंतर आता कुबेरजी म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे की साधारणतः बंगालमध्ये केरळसारखं किंवा इतर राज्यासारखी परिस्थिती नाही, जरा आणखीन एक चान्स द्यावा अशा तऱ्हेचं एक वातावरण तिथे असू शकतं, ज्याचे हे निकालसुद्धा एक प्रकारे हे आहेत की बाबा अजून 5 वर्ष वगैरे आपण बघूया. लगेच 5 वर्षामध्ये असं होत नाही. बंगालचं जरा राजकारण थोडंसं वेगळं आहे. तो एक महत्त्वाचा फॅक्टर असू शकतो. आणि दुसरा जो फॅक्टर आहे की खरं म्हणजे हा भ्रष्टाचाराचा मुद्दा का लोकांना हे वाटला नाही, खरं म्हणजे याचं सखोलपणे जरा विचार करायला पाहिजे. कारण 12 नेत्यांवर सरळ लाच घेण्याचं त्या ठिकाणी म्हणजे तृणमूल काँग्रेसचे ते अगदी स्टिंग ऑपरेशनमध्ये क्लिअर झालं. शारदा चिटफंड स्कॅममध्ये तर लाखो लोकांचे पैसे बुडालेले आहेत आणि हे तर अगदी म्हणजे गेले 2 वर्ष चालू आहे. त्यांचे अनेक खासदार आज जेलमध्ये आहेत तृणमूल काँग्रेसचे. कलकत्त्याला तो फ्लायओव्हर कोलॅप्स झाला जस्ट निवडणुकीच्या अगोदर, 27 लोक मारले गेले आणि त्याच्यामध्ये सुद्धा तृणमूल काँग्रेस आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामधलं जे भ्रष्टाचारी युती आहे ही पण समोर आली. खरं म्हणजे ह्या सगळं झाल्यानंतर सुद्धा हे असे निकाल लागणं हे खरं म्हणजे आश्चर्यजनक आहे एका अर्थाने. आणि त्याचे खरंच म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे आणखीन जास्त तपासलं पाहिजे. महाजन सर, चर्चेत 5-7 मुद्दे आले, मी त्या सगळ्याचा परत उल्लेख करत नाही, तुम्ही काय सांगाल? नाही, मगाशी जाता जाता एक उल्लेख आला की ममता बॅनर्जी हे काँग्रेसच्या अंगणातलं झाड आता दुसऱ्या अंगणात रुजलेलं आहे, त्यामुळं गरिबांना गरीब ठेवून त्यांचा मसिहा म्हणून आपण राजकारणात उतरायचा हा काँग्रेसचा वसा त्यांनी चालवलेला आहे, असा एक लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट देण्यात आला. त्याला एक त्याच्या संबंधी एक खुलासा सांगणं आवश्यक आहे. या सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम
यांनी जाहीरपणे असं सांगितलेलं आहे की भारतामध्ये गरिबी कमी करण्यासाठी जे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमांचा वेग देशाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर गेल्या 2 दशकात सर्वाधिक होता, असं या सरकारने नेमलेले मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सांगितलेलं आहे. आता ते सर्टिफिकेट म्हणून मी वापरतोय का? मुळीच नाही. मला त्यांच्या सर्टिफिकेट वापरण्याची काही आवश्यकता नाही, कारण अंतिम सर्टिफिकेट ही जनता देत असते आणि ते सर्टिफिकेट बदलू सुद्धा शकतं. पण मुद्दा असा की आपण जे काही पॉलिटिकल स्टेटमेंट्स करतो त्याला दुसरीही बाजू असते, एवढं लक्षात यावं, एवढ्यापुरतंच मी आता सांगतो. आता ममता बॅनर्जींच्या बद्दल असं आहे की ममता बॅनर्जी या सुरुवातीपासून युवक काँग्रेसच्या काळापासून लढाऊ नेत्या आणि लोकांच्या अडीअडचणीला उपयोगी पडणाऱ्या, सतत लोकांमध्ये राहणाऱ्या, प्रसंगी संघर्ष करणाऱ्या आणि त्या संघर्षाला फळप्राप्ती करून देणाऱ्या अशा प्रकारची एक जी प्रतिमा ती पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेली आहे, तशीच प्रतिमा असणारे अन्य कुणी काँग्रेसमध्ये मधल्या काळात निर्माण झाले नाहीत. त्यामुळं त्यांना पर्याय हा काँग्रेसमधून पुढे येऊ शकतो असं मतदारांना कदाचित वाटलं नसेल. डाव्यांच्या बद्दल मी काही फारसं बोलत नाही, कारण नाही म्हणलं तरी 34 वर्ष त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जे काही करायचं ते केलेलंच होतं, त्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलण्याचं कारण नाही. पण आजची अवस्था अशी आहे की वोटर्स आर गिव्हिंग अ लॉंग रोप टू ममता बॅनर्जी. पण ते तसं म्हणजे आपण थोडंसं पक्षीय राजकारण आणि त्याच्या पलीकडे दोन सैद्धांतिक पातळीवर गेलं ना, पहिला मुद्दा मला तो आर्थिक संदर्भात सांगावा लागेल खुलासा. हे 2 दशकात ही गरिबी कमी झाली, काँग्रेसचं राज्य होतं हे जरी खरं असलं, 91 सालापासनं या सगळ्याला सुरुवात झाली हे जरी अंतिम सत्य असलं तरी हे सगळं काँग्रेसने मिरवलं नाही ना. आम्ही गरिबांची संख्या कमी करतोय किंवा आम्ही श्रीमंती वाढवतोय हे सांगायला काँग्रेस सुद्धा लाजली. काँग्रेसच्या कुठल्याही राजकीय व्यवस्थेमध्ये आर्थिक सुधारणांचं श्रेय फक्त इंटेलेक्च्युअल लेवलला ते फक्त घेत असतील, खालच्या पातळीवरती घेत नाहीत. कारण गरिबांचं राजकारण करणं, गरिबांची भाषा वापरणं हे काँग्रेसचं अत्यंत आवडतं तत्व आणि राजकारण राहिलेलं आहे. पहिला मुद्दा म्हणजे म्हणूनच कधीही त्यांच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये नरसिंहरावांचा उल्लेख नसतो की ज्यांनी सगळ्यात मोठ्या आर्थिक सुधारणा आणला, पहिला भाग. आणि दुसरा भाग मला असं वाटतं ना, या 5 राज्यांमधला जर एक कुठला धागा जर आपल्याला दिसत असेल ना, जर निकालांचा जर हा कल असाच राहिला तर जिथे पर्याय आहेत तिथे नागरिकांनी पर्याय दिले, जिथे पर्याय नाहीत तिथे त्यातल्या त्यात हा कमी वाईट आहे असं म्हणून निवडला. त्यामुळे आसाममधला विजय हा भाजपने हा आपला विजय आहे, भाजपचा प्रसार किती झालाय अशी छाती बडवण्याचं काहीही कारण नाहीये. आसाममध्ये दुसरा कुठलाही पर्याय नाही, त्यातल्या त्यात हा बरा पर्याय आहे, म्हणून आपण यांना देऊन बघावं. 15 वर्षांनी तरी यांनी काय दिवे लावले या पद्धतीनं हा निकाल त्याचं विश्लेषण व्हायला हवं. आणि मला असं वाटतं की हा एक क्रेडिबल स्टेबल ऑप्शन. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जर डावे वाटले असते तर ममतांच्या विषयी काही एवढं प्रेम मतदारांना राहिलं नसतं. वाटत नाहीयेत. केरळमध्ये तसं दिसतोय की नाही बाबा आता याला देऊन बघावं. तामिळनाडूमध्ये परत त्याविषयी साशंकता आहे. त्यामुळे हा मला असं वाटतं एक समान धागा या निकालांमधनं दिसतोय आपल्याला. म्हणजे मला माहिती आहे की महाजन सरांना याच्यावर लगेच बोलायचं आहे, मात्र तरी आकड्यांवर एक नजर टाकूया. आणि तामिळनाडूतले आकडे फार इंटरेस्टिंग आहेत, कारण AIADMK 105, काँग्रेस आणि DMKची जी आघाडी आहे ती त्या मानानं फारच कमी आकड्यांवर रेंगाळताना आपल्याला दिसते आहे. त्यामुळे ही एक नोंद घेण्याच्या सारखी गोष्ट, अण्णा द्रमुक 105, काँग्रेस 3 आणि द्रमुक 76. भाजपला म्हणजे पुन्हा एकदा जसं केरळचा आपण उल्लेख केला की चंचू प्रवेश, तर तामिळनाडूमध्ये 2 म्हणजे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या दृष्टीने तर लॉटरीसारखी स्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही. विश्वंभर चौधरी सुद्धा आपल्याबरोबर या चर्चेत आता सहभागी होत आहेत. विश्वंभरजी, तुम्ही कसं पाहताय पश्चिम बंगालमधल्या या सगळ्या आकड्यांच्याकडे, आणि मग आपण तामिळनाडूकडे बोलूयात. असं आहे की पश्चिम बंगालच्या लोकांना मैदानी खेळ आवडतात, बैठे खेळ आवडत नाहीत, असं एक माझं जनरल ऑब्झर्वेशन आहे. क्रांतिकारक सुद्धा जास्त हे बंगालमधून येतात आणि म्हणून व्यवस्थेचा विरोध हा बंगालचा एक, मी असं म्हणेन की तिथल्या राजकारणाचा एक केंद्रबिंदू राहिलेला आहे. आणि ममता बॅनर्जींमध्ये ते फायटिंग इन्स्टिंक्ट आहे असं लोकांना वाटतं. आणि म्हणून तसा मला वाटत नाही की तसा फायटिंग इन्स्टिंक्टच्या रस्त्यावर उतरणारा तितका प्रभावी नेता डाव्यांकडे आज आहे असं मला काही खरंच वाटत नाही. पण दुसरा एक अँगल याच्यामध्ये असा आहे की आता केंद्रात डाव्यांच्या कट्टर विरोधकांचं सरकार आहे आणि म्हणून कदाचित व्यावहारिक विचार म्हणून सुद्धा लोकांनी हा विचार केला असेल की हे दोघांच्या भांडणामध्ये कदाचित फार विकास मागे राहण्याची शक्यता आहे का, अशी एक शक्यता मला वाटते की तसाही विचार त्यांनी केला असेल. परंतु मला एक मुद्दा इथं फार म्हणजे भ्रष्टाचार विरोधी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून एक मुद्दा मला मांडायचा आहे तो असा
मी असं समजतो की गेल्या 2014च्या निवडणुकांपासून 2014ची निवडणूक जरी भाजपा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच निवडून आला असला तरी त्यानंतर मात्र आम आदमी पार्टीचा विजय आणि त्यानंतरच्या ज्या घटना आपण पाहिल्या तर मला असं वाटतं की भ्रष्टाचार हा जो मुद्दा केंद्रस्थानी आला होता निवडणुकीच्या तो आता हळूहळू त्याची पिछेहाट होते. ही आपल्याला तामिळनाडूमध्ये पण दिसते आणि तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा ती दिसते. आसाममध्ये पण ती दिसते. त्याचं कारण की भारतीय जनता पक्षाने जेवढा पैसा लावला त्याच्यावर लोकांनी प्रश्न केलेला नाही दिसत आहे की हा पैसा तुम्ही आणला कुठून, एवढा कॉर्पोरेटमधून आणला की कुठून आणला. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की नंतरची जी परिस्थिती आहे आम आदमी पार्टीच्या दिल्लीचे हा मला वाटतं की त्या भ्रष्टाचार विरोधाचा हाच केंद्रबिंदू असण्याची ती शेवटची घटना होती. त्या म्हणजे तो अगदी त्याचा टॉप होता असं मला वाटतं आणि त्यानंतर आता तो एक डिक्लाइन सुरू झाला आणि आता भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला हळूहळू कमी महत्व येतं हे मात्र आपण यापासून नक्की म्हणू शकतो. तामिळनाडूमध्ये जयललिता येत आहेत याचाच अर्थ असा खरं म्हणजे तिथे 5 वर्षांनी खांदे पालट करण्याचा त्यांचा खरं इतिहास आहे परंतु तरीही जयललिता येतात. याचा अर्थ द्रमुकची जे काही द्रमुकची जी काय म्हणू आपण की अवमूल्यन झालं ए राजा असो किंवा त्याच्यावरती लोकांचा अजूनही रोष आहे असं जरी वाटत असलं तरी दुसरीकडे जयललिता या काही फार शुद्ध राजकारणी अशातला भाग नाही आणि म्हणून तामिळनाडू मधली लढाई ही 2 भ्रष्टांच्याच मधली लढाई होती. त्यामुळे तिथे भ्रष्टाचाराचा मुद्दा आला की गेला हा प्रश्नच नाही. तिथे कधीच तो भ्रष्टाचाराचा मुद्दा नव्हता असं मला वाटतं. परंतु डाव्यांचं जे आकलन होतं पश्चिम बंगालचं ते मात्र चुकलं हे मला इथे मुद्दाम नमूद करावं वाटेल. जेवढा रोष असेल ममता बॅनर्जींच्या विरोधात असं त्यांना वाटत होतं तेवढा तो नक्की नाही. आणि ममता बॅनर्जी या म्हणजे आता एक राजकारणात फॉर्मॅट आलेला आहे की वरचा एक माणूस शुद्ध मग बाकीचे आजूबाजूचे मंत्री पैसे खाल्ले तरी चालतात किंवा आणि तो जनतेने सुद्धा स्वीकारलेला आहे. हेच दिसतं की तृणमूलच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदी उघडून त्या पुलाचं किंवा इतर गोष्टी उघडून सुद्धा ममता बॅनर्जीकडे बघून तर प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी जी 2014ला मोदी साहेबांनी आपल्या देशात आणली की तुम्ही आताच निवडा मुख्यमंत्री कोण, तुम्ही आताच निवडा पंतप्रधान कोण, मग आमदार येतील आणि निवडतील ती पद्धत फार चुकीची अशा रीतीने जे काही झालं आणि मग प्रेसिडेन्शियल फॉर्मॅट जो आला त्याच्यामध्ये मला वाटतं की ममता बॅनर्जी या कॅन्डिडेट म्हणून सर्वोत्तम वाटल्या आणि म्हणून त्याचाही तृणमूलच्या विजयात वाटा असणार. अगदी बरोबर मुद्दा यांचा आहे की एक तर ते अध्यक्षीय आपण गेले काही निवडणुकीच्या वेळेला इथेच आपण असं म्हणालो होतो की आपण त्या दिशेने अप्रत्यक्षपणे वाटचाल केलेली आहेच आणि फक्त भ्रष्टाचाराविषयी मला असं वाटतं की हे पसंतीचं मत द्यायची व्यवस्था अजून नाही आहे आपल्याकडे. म्हणजे डाव्याने तसा सक्षम पर्याय दिला असता तेच बोस तेच सगळे थकलेले वृद्ध चेहरे तारुण्य आणि एकंदर ते नेतृत्वातला जो अभाव आहे त्याचा परिणाम शेवटी माणसं आहे त्याच्यापेक्षा मग वेगळं काय करून करणार त्यापेक्षा आहे त्यालाच द्या अशा पद्धतीने स्वीकारतात. हे तिथे पर्याय दिसला ना अतिशय कणखर पर्याय आणि त्यांनी आसामचं उदाहरण दिलं. मग अशी आपण भाजपच्या संदर्भामध्ये म्हणत होतो जवळपास आसाममधलं सगळं नेतृत्व भाजपने आयात केलेलं आहे. बरोबर अन्य पक्षांमधून आणलेले आहेत, भ्रष्ट आणलेले आहेत, अभ्रष्ट सगळ्या पद्धतीने आणलेले आहेत. त्यामुळे शेवटी तो पर्याय द्यायची ताकद तुमच्यात आहे किंवा नाही इथपर्यंतच तो निवडणुकीचा मुद्दा जातोय. आणि भ्रष्टाचार मी पुन्हा एकदा ते मला म्हणायला आवडेल की भ्रष्टाचार हा निवडणुकीचा मुद्दा राहण्यासाठी परिस्थिती तशी नाही आहे. पण कुबेर सर तुम्हाला असं नाही वाटत की म्हणजे एकीकडे 1.8 1.9% असलेली भाजप आता जर का 5 जागांपर्यंत भाजपला पश्चिम बंगालमध्ये जागा मिळत असतील तर भाजपच्या दृष्टीने हा बदल सुद्धा पहिल्या भाजपच्या दृष्टीने आता खूपच मोठा बदल म्हणाला. लोकसभा निवडणुकीत त्यांना जवळपास 17% मतं मिळाले. 2 खासदार निवडून आलेले 2 खासदार त्याच्यामुळे पश्चिम 2 खासदार त्याच्यात एक मंत्री पण बाबुल सुप्रियो आहे. त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश जो आहे तो 2014 पर्यंत झालेला आहे. त्याच्या पुढे गेलेत का यावेळेस पण तशी काही परिस्थिती दिसत नाही. तशी परिस्थिती दिसत नाही. त्यावेळेस साधारणतः एक मला वाटतं त्यावेळेस 20 ते 22 विधानसभा मतदारसंघात पुढे होते. त्या तुलनेत त्याच्या पुढे अजून वाटचाल झालेली नाहीये आणि त्याच्यामध्ये अगदी ते तथ्य आहे. दुसरा त्यातला एक भाग महत्वाचा आपण जो भाजपचं जे एक नेहमी संघाचं जे तत्वज्ञान असतं ना की असं मोठं चित्र बघा त्यांना जी काही पूर्वांचल म्हणून त्यांचा जो काही एक कार्यक्रम आहे त्याच्यामधला आसाम पश्चिम बंगाल आणि मग एकंदर पुढचं सगळे ती राज्य त्या दृष्टिकोनातनं भाजप त्याहीपेक्षा विहिप किंवा संघ प्रचंड मोठी गुंतवणूक गेली कित्येक वर्ष करत आहे. आसाममध्ये त्याची काही मोठ्या प्रमाणावर फळं दिसत आहेत, पश्चिम बंगालमध्ये ती दिसत आहेत. पण लोकसभेत जे काही दिसलं होतं त्याच्या तुलनेत भाजपची उलटी एका अर्थाने पिछाडी झाली असं म्हणता येईल. शुक्लाजी मान्य आहे तुम्हाला? लोकसभेची जी निवडणूक आहे त्याचे परिणाम वेगळे असतात. दिल्लीला 7 सीट भाजपला तिथे दिल्लीला भेटली आणि तिथे असेंब्ली इलेक्शनमध्ये फक्त 3 सीट हातात लागली. तसं तुम्ही पश्चिम बंगालला सुद्धा तसंच परिणाम आणि तिथे पश्चिम बंगालमध्ये भाजप काही सत्ता स्थापन करतोय असं चित्र नव्हतंच. त्यामुळे तिथे टक्केवारी कमी होणार हे स्पष्ट आहे. तरीही भाजप 5 सीट त्याला भाजपला भेटली तिथे काही भेटणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि जे अनालायसिस करणारे लोक होते ते पण भाजपच्या खाता उघडणार का असा प्रश्न
निर्माण करत होते, तिथे भाजप कमीत कमी भाजपला 5 सीट हातात येताना दिसते. दुसरं, आसाममध्ये जसं आता चौधरी बोलले की भाजपच्या लोकांनी खूप पैसे टाकले, यांच्याकडे कॉर्पोरेटने खूप पैसे टाकले, यांच्याकडनं कुठनं ती आकडेवारी आली ते मला माहीत नाही. तामिळनाडूमध्ये पैसे पकडले जातात, त्याच्यावर ते भाष्य करत नाही. भाजपबद्दल जे आहे त्यांच्या मनात जे द्वेष भाव आहे, म्हणजे एक ते अनालिसिस करायला बसलेले इंडिपेंडेंट माणूस असून सुद्धा त्यांच्या मनातलं जे भाजप द्वेष आहे ते कसा स्पष्ट होतोय तो तुम्हाला अगदी लक्षात येईल. आणि भाजपने आसाममध्ये खूप पैसे गुंतवले, हे तुमच्याकडे कुठून आकडा आला? नाही, पैसे सापडले तामिळनाडूमध्ये. एक महत्वाचा मुद्दा अभयांच्यातला त्यांना विचारायला मला आवडेल की तुमच्या दृष्टीनं, पक्षाच्या दृष्टीनं जयललिता भ्रष्ट, अत्यंत करप्ट अशा स्वरूपाची त्यांची अजून मी काही असं कमेंट केलेलं नाही. तुम्ही नाही केली, तुमच्या पक्षाच्या निवडणुकीने काही केली, पण त्यांना तुरुंगात सुटल्यानंतर स्वागत करायला मोदी गेले होते ना. पण ते तुरुंगात एक राजकीय नेते आहेत, जर त्यांच्याशी भेटीगाठी एक मुख्यमंत्र्याला, पूर्व मुख्यमंत्री आहेत ते परत मुख्यमंत्री होणार आहेत, त्यांनी संघीय व्यवस्थेत पंतप्रधानांनी भेटूच नाही असं तुम्हाला वाटतं? मुद्दा तो नाहीये, आणि ते भ्रष्टाचारी म्हणून त्यांना भेटायला गेलं असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे भ्रष्टाचार हा मुद्दा नसतो. भाजप असेल किंवा काँग्रेस असेल किंवा आणखी कुठलाही पक्ष असेल, भ्रष्टाचार हा जयललिता सोनिया गांधीला भेटेल तर चालेल, म्हणून मोदीला भेटलं तर वाईट आहे असंच बोलायचं. सोनिया गांधींनी भ्रष्टाचाराच्या विरोधातली भूमिका घेतली आणि जयललितांची भेट, तत्वज्ञान सांगणं आणि ते तत्वज्ञानाचे पालन करणं, हे मला असं वाटतं संघीय व्यवस्थेत पंतप्रधान एका मुख्यमंत्र्याला भेटायला आवश्यकच आहे. काय वाईट आहे? अगदी बरोबर आहे. आम्ही तर म्हणजे शरद पवारांना माझे भेटले तेव्हाही कौतुकच केलेलं होतं. पण फक्त प्रश्न कसा येतो की भ्रष्टाचाराचा मेरुमणी असं ज्याला म्हणतात तुम्ही निवडणुकीच्या सभेमध्ये, त्याला नंतर लगेच जाऊन भेटता, त्याच्यात गोंधळ होता. एवढाच मुद्दा आहे. निवडणुकीत जे आहे खूप लोक जे आहेत, काँग्रेसचे लोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः सरकारमध्ये असून सुद्धा ते काँग्रेसचे लोक, एनसीपीचे लोक भ्रष्टाचारी आहेत हे बोलून सुद्धा त्यांच्याबरोबर राहतात ना. म्हणूनच मुद्दा फक्त भाजपवर लागू आहे असं म्हणायचं करायला. मग काँग्रेसमध्ये हे बघा, राजकारणात जे लोक आहेत ना ते कोणाला अस्पृश्य म्हणून त्याला अगदी बरोबर आहे, असंच मत असायला हवं. पण फक्त प्रश्न असा की मग काँग्रेसमध्ये तसंच तुम्ही जर वागत असाल तर तुमच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये फरक काय राहिला? कुबेर सर, त्याच्यातलं वास्तव असं आहे की आपली ती भेट आणि दुसऱ्याचं भेटलं की साटल होतं. तर ठीक आहे, काही गोष्टी कदाचित असं आहे ना सर, तुम्हाला काही गोष्टी मान्य करता येत नसतील, पण दुसऱ्याने जर कोणाची भेट सुद्धा घेतली तरी त्याचा साटल. शुक्लाजी, काही गोष्टी मान्य करता येत नसतील तुम्हाला, मी मान्य करतो. मी काही तुम्हाला आता अगदी बोलाच असं काही आग्रह नाही धरत, काही दिवसांनी सगळेच जण मान्य करतील. अशोक, कसं आहे, आता विश्वंभर साहेबांनी जे सांगितलं, खरं म्हणजे आता केरळला मी एक आठवडाभर प्रचारासाठी गेलो होतो. तिथे मी जे बघितलं आणि अनेक लोकांनी ते कॉमेंट केलेले, अगदी वृत्तपत्रांनी वगैरे सुद्धा, की कम्युनिस्ट आघाडी आणि काँग्रेस आघाडी ह्या खरं म्हणजे आज दोन मुख्य प्रतिस्पर्धी होत्या, त्या दोघांना मागे टाकलं भाजपच्या मनी पॉवरनी केरळमध्ये. म्हणजे जिथे आता त्यांना 2च जागा असं दिसतंय, आरोप आहे, पण आरोप नाही, हे प्रत्यक्षामध्ये सगळ्या वृत्तपत्रांनी केलं. केरळच्या वृत्तपत्रांनी हे सुद्धा लिहिलं आहे की कम्युनिस्ट पार्टी केरळमध्ये ह्या कॉर्पोरेट कंपनी झालेली आहे. हे सुद्धा वृत्तपत्रांचं आणि त्याचे आणि सगळीकडे खरं म्हणजे इलेक्शन कम्युनिस्ट पार्टीच्या कॉर्पोरेटायझेशन होणं हा भाजपने वापरला. आपण ते 2014च्या लोकसभा निवडणुकीत पण बघितलं आणि नक्कीच याच्याबद्दल प्रश्न नाही. आज गौतम अदानीची संपत्ती किती वाढलेली आहे, मुकेश अंबानींची संपत्ती किती वाढलेली आहे, गौतम अदानीची आपल्याला लक्षात येत आहे. भाजपमुळे वाढली, ह्याचा काही तुम्ही त्याचा काही तुमच्याकडे प्रमाण आहे तसं दाखवता येणार नाही. पण भाजपचं सरकार आलं, गौतम अदानी पंतप्रधानांच्या दौऱ्यावर गेले आणि लगेच स्टेट बँकेने त्यांना काही कारण नसताना 6,000 कोटीचं कर्जाची तयारी दाखवली. याचा आरोप नाही करता येणार, पण दाखवता येईल. आरोप नाही हा. मी तुम्हाला दोघांनाही थोडंसं थांबवतो एका अपडेट करता, आणि ती महत्वाची आहे की 200चा आकडा गाठलेला आहे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं. 200 पर्यंत पोहोचले आणि ही छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. जसं आपण मागच्या वेळेचं म्हणजे मावळत्या विधानसभेतलं जर का आपण पक्षीय बलाबल पाहिलं तर तृणमूल काँग्रेस 184 जागा होत्या, काँग्रेसच्या 42 होत्या आणि CPIMच्या 40 होत्या. आणि बाकीच्या राजकीय पक्षांमध्ये मी जात नाही, पण तृणमूल हे 184वर होतं आणि आता 200चा आकडा ओलांडताना दिसत आहे तृणमूल काँग्रेस. ही खूप मोठी गोष्ट आहे, ज्याचा उल्लेख गिरीश कुबेरांनी केला होता की पुन्हा एकदा संधी देणं, पण पुन्हा एकदा नाही तर त्याच्याही पुढे जाऊन संधी देणं कदाचित असं त्याला. एवढी आघाडी राहणार नाही ती, पण मोठं यश मिळेल. याचा पुन्हा मुद्दा तोच, अन्य कुठलाही पक्ष पर्याय देऊ शकला नाही. ही बाई ज्या तडफेने लढतीये
तशी तडफ असलेला, त्याच्या 50% तडफ असलेला एकही नेता अन्य राजकीय पक्षांपुढे नव्हता. भले अमित शहानी तिथे प्रचंड मोठी रॅली घेऊन तृणमूल मुक्त पश्चिम बंगाल करू सांगितलं असेल. काँग्रेसकडे तर प्रियरंजन दासमुन्शी सारखा तो पक्ष सुद्धा कोमामध्येच पडलेला आहे पश्चिम बंगालमध्ये. सिद्धार्थ शंकर रे नंतर कोणी तिथे नेता आलेला नाहीये. डाव्यांची तीच खेळ मांडणी, तीच पद्धत सुरू आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये जरा सुद्धा आश्चर्य नाही जे काय घडतं त्याविषयी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर काही प्रमाणात वाटलं होतं की डावे पक्ष तिथे आता त्यांची परिस्थिती जरा सुधारते म्हणून, परंतु ते काही अपवाद वगळता डाव्यांची ही पिछाट सुरूच राहिलेली आहे. आणि जी विश्वासार्हता गमावलेली होती मागच्या काळात ती अजूनही मागच्या 5 वर्षात त्यांना ती जमावता आलेली नाही. दुसरं, मगाशी महाजन सरांनी उल्लेख केला की 2004 साली एक अमेरिकेचा करार झाला नसता तर डावे पक्ष काँग्रेस बरोबरच राहिले असते, त्याच्यामुळे काही आघाडी होणं चुकीचं नाहीये. परंतु हे 2 पक्ष आल्यानंतरही 2+2 4 होतच नाहीये. म्हणजे याचा अर्थ दोन्ही पक्षांचा, म्हणजे डाव्या आता काँग्रेस यातली जी टॅली दिसते त्यात काँग्रेसने आपल्या साधारणतः मागच्या तुलनेत त्या जागा कायम राहिलेल्या आहेत. परंतु डाव्या पक्षाला जे अपेक्षित होतं की हे बेरेज केल्यानंतर, हे समीकरण मांडल्यानंतर दोन्ही पक्षांच्या जागा त्या प्रमाणात वाढतील, त्या प्रमाणात वाढलेल्या नाही आहेत. काँग्रेसने जागाच कमी लढवलेल्या असल्यामुळे त्या वाढण्याची शक्यता फारशी नव्हती. परंतु डाव्यांना मात्र अजूनही ती विश्वासार्हता 5 वर्षात कमवता आलेली नाहीये, हे वास्तव आहे. आधी अशोकजी आणि मग महाजन सरांच्याकडे येतो. महाजन सर, मी येतो तुमच्याकडे. अशोकजी. नाही, ही गोष्ट खरी आहे. आता मांडलं ते की खरोखरच म्हणजे का हे झालं नाही, आमचं का वाढू शकलं नाही, याचा नक्कीच आम्हाला विचार करावा लागेल आणि अतिशय प्रांजलपणे विचार करावा लागेल की आत्ता बंगालमध्ये ही जी परिस्थिती डाव्या पक्षांची झाली याचं खूप आपल्याला सखोल विचार करावा लागेल. याच्याबद्दल काही शंका नाही आणि तो आम्ही नक्कीच करू आणि त्याच्यामधून नक्कीच आम्ही वाट काढू, याच्याबद्दल सुद्धा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. फक्त एक आहे की ह्या गोष्टी कधी होतात, पण आज आपण केरळमध्ये जर बघितलं तर केरळमध्ये आज फार मोठ्या प्रमाणावर आज डाव्या आघाडीचं जे यश मिळालेलं आहे आणि ते आता 80च्या वर, म्हणजे अजूनसुद्धा कदाचित ते वाढेल. पण याच्यामधून नक्कीच लक्षात येतं की डावे पक्ष जे आता या इलेक्शनच्या अगोदर की आता लेफ्ट इज टोटली फिनिश्ड वगैरे वगैरे हे जे सगळं बोलणं चालू होतं, तर त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही. हे आपण केरळच्या निकालावरून आपल्याला लक्षात येतं. त्रिपुरामध्ये तर अर्थातच आमचं सरकारच आहे गेले 15-20 वर्ष. आता केरळमध्ये ते सरकार आहे. या निवडणुकांमध्ये मला वाटतं की डावे पक्ष आणि त्यांची जी म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो रेलेव्हन्स, हे उलट येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे. कारण आज येणाऱ्या याच्यामध्ये आता आपण जर चित्र बघितलं तर ज्या पद्धतीची आज धर्मांधता देशामध्ये पसरते त्याला कट्टरपणे विरोध करणारे डावे पक्ष आहेत, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. अगदी या सगळ्या एकूण याच्यामध्ये आपण बघतोय की आत्ता अलीकडची जी सगळी उदाहरणं, म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये जे झालं, रोहित वेमुलाचं जे झालं, आणखीन बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या मुद्द्यांवर आज ठामपणे आम्ही भूमिका घेतोय आणि ती भूमिका संबंध देशभर ही आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि नक्कीच केरळच्या या विजयानंतर त्याला आणखीन जास्त बळ येईल, याच्याबद्दल काही शंका नाही. त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आता शुक्लाजींनी, आणि तो मगाशी अभयनेही विचारला होता तुम्हाला, ज्याच्यावर तुम्ही बोलला नाहीत महाजन सरांकडे, पण मला त्याच्याकरता जायचं आहे की मालदासारख्या घटनेच्या संदर्भात जे काही झालं त्याच्याबद्दल कोणी, म्हणजे काँग्रेसनेही भूमिका घेतली नाही आणि डाव्यानेही भूमिका घेतली नाही, त्याचाही काही प्रमाणात फटका बसला तुम्हाला? नाही, मला वाटत नाही त्याचा काही बसला असेल. त्याचा लाभ झाला वाटत नाही, त्याचा काही बसला असेल, त्याचा लाभ झाला असेल. लाभ वगैरे मुद्दा नाही. आम्ही असल्या मुद्द्यांकडे म्हणजे लाभ बघत. पण अशोकजी, एखादी समाजातली घडलेली अशी गंभीर घटना, त्याच्यावर राजकीय पक्ष म्हणून काही मत व्यक्त केलं पाहिजे, काही भूमिका घेतली पाहिजे, असंही वाटत नाही का तुम्हाला? नाही, ते याच्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. तो मुद्दा तालिबानला हे सेक्युलर बोलतील काही दिवसात. महाजन सर, तालिबानला तुम्ही काय म्हणता? काही दिवस सेक्युलर बोलतील. तालिबानच्या विरुद्ध लढा करणारे आम्ही आहोत. काश्मीरमध्ये आमचे आमदार, तालिबानची काय मालदावर तुम्ही काही बोलत नाही, याचा अर्थ काय आहे? म्हणजे अल कायदा सेक्युलर झाला, तालिबान सेक्युलर झाला, जमीत इस्लामी सेक्युलर झाला, हे तुमचं आपल्या माहितीसाठी नवीन तुमची परिभाषा आहे. काश्मीरमध्ये आमचे अनेक कार्यकर्ते या इस्लामिक दहशतवाद्यांनी ठार मारलेले, मालदाच्या घटनेबद्दल आमदार मोहम्मद युसुफ तारिगामींवर हल्ले झालेले 5 वेळेला. मालदावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? कोणाला सांगू नका. मालदावर बोलायचं कुठल्याही प्रकारच्या धर्मांधतेला आम्ही विरोध करतो आणि आतापर्यंत केलेला यापुढे सुद्धा करत राहू.
हे आमची स्पष्ट भूमिका आहे. अजून मालदावर काही शुक्लाजी, बोलत नाहीत. मगाशी जसं गिरीश कुबेर म्हणाले होते की जयललिता यांच्या तातडीच्या भेटी संदर्भात मोदींची जी भेट झाली आणि त्याच्याबद्दल काय तुम्ही जसं म्हणालात की कशी पृथ्वीराज चव्हाण आणि एनसीपीची भेट झाली होती आणि ते मालदाबद्दल काही बोलत नाहीत. लोक फार सुजाण असतात, लोक ही सगळी चर्चा ऐकतायत. महाजन सरांना बोलायचं त्यांनी मगाशीपासून दोनदा हातही वर केला होता. महाजन सर, मी तुमच्याकडे येतो, मात्र अगदी काही क्षणांचा ब्रेक घेऊयात. पाहत राहा या सगळ्या 5ही राज्यांमधल्या निवडणुकांचं महाकव्हरेज आखाडा.